या आठवड्यात महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारं आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येकाच्या चर्चेत असणारं नाव म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केला आणि दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचं कमळ हाती घेतलं। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगोलग अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली। काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करणारे अशोक चव्हाण हे एकमेव नेते नाहीत। अशोक चव्हाणांप्रमाणेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या 7 नेत्यांचं काय झालं याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रणव डमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। गेल्या 5-10 वर्षात काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या नेत्यांची यादी काढली तर त्यात प्रमुख नाव येतं ते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश व नितेश राणे यांचं। अशोक चव्हाणांप्रमाणेच मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांनी 2005 साली शिवसेना सोडली। त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा हात हाती घेतला। तिथे एक तप पूर्ण केल्यानंतर 2017 मध्ये नारायण राणे यांनी काँग्रेसची देखील साथ सोडली। त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली। ऑक्टोबर 2019 मध्ये राणेंनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला। त्यावेळी त्यांची दोन्ही मुलं निलेश व नितेश राणे यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला। सध्या नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि नारायण राणे यांच्याकडे मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सूक्ष्म व लघु उद्योग खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी आहे। निलेश राणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत। या यादीत दुसऱ्या बापलेकाची जोडी म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील। 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून अहमदनगरच्या खासदारकीचे तिकीट डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या पदरात पाडून घेतलं आणि निवडणुकीत ते विजयी देखील झाले। त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केला। अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा राधाकृष्ण विखे पाटील निवडून आलेत। 1995 पासून 6 विविध मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात 12 विविध मंत्रालयांचा कारभार राधाकृष्ण विखे पाटलांनी सांभाळलाय। फडणवीस सरकारच्या काळात 2014 ते 2019 या काळात ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते आणि आता ते मंत्रिमंडळात महसूल मंत्री आहेत। काँग्रेस सोडून भाजपात आलेले तिसरे नेते आहेत हर्षवर्धन पाटील। हर्षवर्धन पाटील हे सलग 20 वर्ष मंत्रिपदी राहिलेत। 1995, 1999 आणि 2004 अशा सलग 3 वेळा अपक्ष म्हणून निवडून येऊन देखील ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते। 2009 मध्ये मात्र त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवली। त्यावेळी थोड्या फरकाने विजयी झालेल्या हर्षवर्धन पाटलांचा 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता भरणे यांच्याकडून पराभव झाला। त्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत कमळ हाती घेऊन लढलेल्या हर्षवर्धन पाटलांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला। आता भाजपसोबत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानं इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळणार की अजित पवारांसोबत असलेल्या विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनाच ही जागा सुटणार असा पेच निर्माण झालाय। भाजपात येऊन देखील हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी फार मोठी अडचण झाल्याचं बोललं जातंय। या यादीतलं चौथं नाव आहे रणजितसिंग नाईक निंबाळकर। माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता। शरद पवार यांनी राखलेला राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला समजल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघावर निंबाळकरांनी भाजपचा झेंडा फडकवला। सध्या ते माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत, परंतु 2024 साठी या मतदारसंघातून भाजपकडून धैर्यशील मोहिते यांनी जोरदार लॉबिंग केल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे निंबाळकर यांना भाजपा पुणे संधी देणार का याविषयी प्रश्न निर्माण झाला। या यादीतलं 5वं नाव आहे कालिदास कोळंबकर यांचं। कालिदास कोळंबकर हे 8 वेळा विविध पक्षातून महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून गेलेत। कोळंबकर हे मुंबईतील नायगाव मतदारसंघातून शिवसेना पक्षातर्फे 4 वेळा तर काँग्रेस पक्षातर्फे वडाळा मतदारसंघातून 2दा विधानसभेवर निवडून गेलेत। त्यानंतर 2019 मध्ये कोळंबकरांनी भाजपच्या कमळावर वडाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचा मान मिळवलाय। या यादीतले 6वे नेते आहेत जयकुमार गोरे। जयकुमार गोरे हे साताऱ्यातील मान विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले होते। 2014 मध्ये गोरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आमदारकी मिळवली। त्यानंतर 2019 मध्ये मोदी लाटेचा अंदाज घेत जयकुमार गोरेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व भाजपची वाट धरली। सध्या ते भाजपच्या तिकिटावर साताऱ्यातील मान विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत। काँग्रेसमधून भाजपात आलेले 7वे नेते आहेत कृपाशंकर सिंग।
2004 मध्ये काँग्रेस मंत्रिमंडळात कृपाशंकर सिंग यांनी राज्यमंत्रीपद भूषवलं होतं. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसला आघाडी मिळवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते जून 2011 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी त्यांचं कुटुंब तपास यंत्रणांच्या रडारवर होतं. 2019च्या निवडणुकांवेळी कृपाशंकर सिंग यांनी काँग्रेसला रामराम ठोकला, परंतु 2 वर्ष ते कुठल्याच पक्षात नव्हते. अखेर 2021 मध्ये त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. हे होते काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश करणारे 7 नेते. अशोक चव्हाण यांच्यानंतर आता काँग्रेसमधून भाजपात अनेक नेते येणार असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.